नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक। मित्रांनो, आयुष्मान कार्ड योजना या आयुष्मान योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार जो आहे तो दिला जातो। ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले आहेत ते सर्वजण आता आयुष्मान कार्ड हे काढू शकता। आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून आयुष्मान कार्ड हे काढू शकता। आता हे कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर वरती सर्च करायचं आहे आयुष्मान ॲप। आयुष्मान ॲप सर्च केल्यानंतर आयुष्मान ॲप या नावाने ॲप्लिकेशन पाहायला मिळणार आहे। ही ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे। या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून ही ॲप डाउनलोड करू शकता। डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा। ओपन झाल्यानंतर इथे नोटिफिकेशनची परमिशन द्यायची आहे, त्यासाठी अलो वर क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल, इथे कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट हा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही होम पेजला येणार आहात। इथे खाली स्क्रोल करा आणि इथे पहा लॉग इन हा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे खाली यायचंय। इथे पाहू शकता दोन ऑप्शन दिसतील, पहिला आहे बेनिफिशियरी आणि दुसरा आहे ऑपरेटर। तर तुम्हाला बेनिफिशियरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। बेनिफिशियरी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो आहे तसा टाकून पुढे तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर इथे पहा लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे, त्यासाठी व्हाईल युजिंग द ॲप यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आयुष्मान भारत PMJAY यावरती क्लिक करा। त्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल। सर्च फॉर बेनिफिशियरी इथे पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर सर्च बाय यावर क्लिक करा। इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, आधार नंबर आणि फॅमिली ID। तर आपल्याला आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, कारण आपण वरती आधार नंबर सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे। तुम्ही ज्या व्यक्तीचे आयुष्मान कार्ड काढताय त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा विचारलाय, तो आहे तसा कॅप्चा टाकून खाली सर्च जे बटन आहे ते विजिबल होईल। या सर्च बटन वरती तुम्हाला क्लिक करायचे। सर्च बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वर जेवढी नावे आहेत ती दाखवली जातील। ज्यांचं कार्ड तुम्ही काढलं नसेल त्यांच्या नावासमोर डू eKYC हा ऑप्शन दिसेल आणि ज्यांचं कार्ड अगोदरच काढलेलं आहे त्यांच्या नावासमोर डाउनलोड कार्डचा ऑप्शन दिसेल। तर आपल्याला आता कार्ड काढायचं आहे, तर डू eKYC टू क्रिएट आयुष्मान कार्ड या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसतील, आधार OTP, त्यानंतर फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅनर आणि फेस ऑथेंटिकेशन। मी इथे आधार OTP ऑप्शन सिलेक्ट करत आहे। ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल ते फेस ऑथेंटिकेशन हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। मी आधार OTP हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे। सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर कन्सेंट विचारेल, इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचे, यस आय ॲक्सेप्ट या बॉक्सवर क्लिक करायचे। त्यानंतर अलो वर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी आधार OTP आणि बेनिफिशियरी मोबाईल OTP, जो मोबाईल नंबर अगोदर तुम्ही टाकला होता लॉग इन करताना त्याचा OTP आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आलेला OTP, असे 2 OTP तुम्हाला विचारले जातील। तर ते दोन्ही OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने पुढे इंटरफेस येईल। इथे खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे परत एकदा eKYC करायचे आहे, त्यासाठी आधार OTP या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर व्हेरीफाय यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर कन्सेंट विचारेल, इथे खाली स्क्रोल करायचे आणि यस आय ॲक्सेप्ट या बॉक्सवरती क्लिक करायचे। त्यानंतर अलो वर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत आता 2 OTP टाकायचे आहेत, पहिला आधार कार्डचा आणि दुसरा लॉग इन करताना मोबाईल नंबर टाकला होता त्यावर आलेला OTP, असे 2 OTP टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर ऑटोमॅटिक OTP व्हेरीफाय होतील आणि अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये कॅप्चर फोटो। तर इथे जो काही फोटोचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॅमेऱ्याची परमिशन द्या आणि जो कोणी व्यक्ती आहे त्याचा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे किंवा त्या व्यक्तीचा डायरेक्टली लाईव्ह फोटो इथे घेऊ शकता। लाईव्ह फोटो किंवा पासपोर्ट साईज फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्यानंतर खाली यायचं आहे,
डू यू हॅव मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर असेल तर येस करू शकता, नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे त्यांनी इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल आणि खाली रिलेशन विथ फॅमिली हेड, इथे तुमचं कुटुंब प्रमुखाशी काय नातं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ बर्थ, यामध्ये तुमचं जन्मवर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली पिन कोड विचारलेला आहे. तुमच्या आधार कार्ड वरील पत्त्याचा पिन कोड काय आहे, तर तो पिन कोड इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट, यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे ग्रामीण भागातील आहात का शहरी भागातील आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. मी इथे ग्रामीण भागातील आहे त्यामुळे रूरल हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली विचारेल सब डिस्ट्रिक्ट, यामध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली विलेज हा एक ऑप्शन आहे, यामध्ये तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर सबमिट हा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे. सबमिट केल्यानंतर तुमची इथे eKYC सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. ओके वर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा होम पेज वरती आलेला आहात. इथे तुम्हाला कॅप्चा विचारला जाईल, तो कॅप्चा आहे तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुमचं कार्ड तयार झालेलं आहे. आता इथे KYC झालेली आहे आणि डाउनलोड कार्डचा ऑप्शन आलेला आहे. तर इथे समोर डाउनलोड कार्डचा ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड कार्डवर क्लिक केल्यानंतर ऑथेंटिकेशनसाठी पॉपअप येईल. इथे तुम्हाला 4 ऑप्शन पाहायला मिळतील. तर परत तुम्हाला आधार OTP हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर कन्सेंट विचारेल, इथे खाली स्क्रोल करायचे आणि यस आय ॲक्सेप्ट या बॉक्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर अलोवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 OTP टाकायचे आहेत. पहिला म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती येईल तो OTP, आणि दुसरा म्हणजे तुम्ही लॉग इन करताना जो मोबाईल नंबर टाकला होता त्यावर आलेला OTP. असे 2 OTP टाकल्यानंतर OTP ऑटोमॅटिक व्हेरीफाय होतील आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे ज्यांचं कार्ड काढलेलं आहे त्यांचं इथे नाव दाखवलं जाईल. या नावावर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे 3 ऑप्शन आलेले आहेत. तर आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी डाउनलोड कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके वर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपलं इथे आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून आयुष्यमान कार्ड हे काढू शकता. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, सर्वांना शेअर करा. धन्यवाद.